तू म्हणायचास ना, मला पिहूची शी धुवून प्रॅक्टिस कर. मीही म्हणते तुला, तुझ्या नशिबानं मिळालीये. तूही बायकोची सेवा कशी करायची ते शिकून घे. माझ्यासारखी सुंदर सुशिक्षित बायको भेटेल इतकी लायकी नाही तुझी. पण जी भेटेल, लंगडी लुळी, तरी तीही तुझ्याकडनं अपेक्षा ठेवेल थोडीफार तरी. तू नाही तसा की करशील तिची अपेक्षा पुरी. तरी करीलच बिचारी, उपकार केले असतील तुझ्यावर. तर वाटेल बिचारीला करशील परतफेड. तिला काय माहीत, तिच्याबरोबर देवानं किती मोठा केला खेळ. पण काही उपाय नाही ना, तोपर्यंत निघून गेली राहील बिचारीची वेळ. ओळखत नसेल अशीच करेल ओळखून, कोण भांगाम तसा सिंदूर भरेल. कोणी ओळखणारी तुझ्याबरोबर लग्न करेल. केलंच तर आंधळी करेल. शोध एखादी आंधळी, राणी मुखर्जी ब्लॅकसारखी. तीही शिकते, जागृत असते. तिची आई शिकवते तिला काहीतरी. कसं असतं ना, राणी मुखर्जी आंधळी असते तरी शिकते, पण काही लोकांना डोळे असतात तरी शिकत नाहीत. आई सांगते ते ऐकतात, कामही करत नाहीत. कुणाच्या कामात येतं आपण केलेलं काम आपल्या, पण हेही कळत नाही. कशी आहे ग तू बाई, तुझं काही खरं नाही. आणि गर्व किती, स्वतःला अप्सरा समजतात आणि समोरच्याला टाकाऊ. टाकाऊ नाही मी, भेटणार नाही म्हण. आणि गर्व किती आहे, स्वतःला अप्सरा समजते आणि समोरच्याला टाकाऊ मनोज आहे मी. नाही म्हणते ना तू, तुझ्यासारखी नाही भेटणार. तुझ्यासारखीच करेल तरच नाव वाघ लावेन. माहितीये ना, मनोज वाघ आहे मी, मनोज वाघ. मनोज वाघ आहे. मनोज वाघ माझ्याशी विचार करून वाघ. मला वाटलं येत नाही तुला राग. आला रे आला. मला वाटलं नर्मदेचा दगड आहेस. पण आहे रे बाबा, तुझ्यातही थोडाफार स्वाभिमान आहे. तुला काय वाटलं तुझ्यासारखा आहे मी? आपली ही कामं दुसऱ्यानं सांगते मूर्ख. डायलॉग नाही ऐकला का तू? अमरीशपुरी काय काय म्हणतो. पगडी का हक है किंवा सर पे बैठे और जूतों का नसीब की पैरो तले रोंदे जाए. प्रत्येक लायकीप्रमाणे असतो बोलतो आहे. चेक करत होती तुला. बहीण ही बोलतेस. लाज वाटते की नाही? स्वाभिमान आहे की नाही? स्वाभिमान नाही असं वाटलं होतं, पण पाहिजे माणसात स्वाभिमान. नंतर काही नसतं जीवनात. स्वाभिमान ठेवला पाहिजे. तू नको ज्ञान शिकव, काय ठेवायचं आणि काय नाही ठेवायचं. मनोज आणि माझ्यामध्ये असं आमचं चालायचं.